मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू की मराठी? हा तोच प्रश्न आहे ज्याच्या भोवती मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक लढवली जाणार आहे. आजच्या एका पत्रकार परिषदेने मुंबई महानगरपालिकेची ही लढाई स्पष्ट केली आहे. ही पत्रकार परिषद होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची. आपण एकत्र येत असल्याची अधिकृत घोषणा आज ठाकरे बंधूंनी याच पत्रकार परिषदेत केली. आणि या पत्रकार परिषदेतला केंद्रबिंदू होता मुंबईतला मराठी माणूस. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंची दिशा काय असेल ते आज स्पष्ट झालं. मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा खात्मा केला जाईल असा थेट इशारा ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून दिला. मुंबईचा महापौर मराठीच असेल अशी घोषणाही केली. पण मुंबईमध्ये जेव्हा ठाकरे बंधू ही घोषणा करत होते त्याच्या आधीच मुंबईचा महापौर हिंदू असेल असं भाजपच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली होती. मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या मुद्द्यावर मुंबईची लढाई लढण्याची ठाकरेंची ही पहिली वेळ नाहीये. पण आता वेळ बदललेली आहे. मुंबईतला मराठी टक्का सातत्याने कमी होतोय. सध्याच्या घडीला मुंबईतल्या मराठी भाषिकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 50%च्याही आत आहे. हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली आहे, जवळपास 30 ते 40%च्या घरात आहे. गुजराती भाषिकांची संख्या 10 ते 15%च्या घरात आहे. मुस्लिमांची ही संख्या 20%च्या आसपास आहे. हिंदी भाषिकांचा राज ठाकरेंना विरोध आहे. गुजराती भाषिकांना सुद्धा ठाकरे बंधूंबद्दल फार स्नेह दिसत नाहीये. गेल्या दशकभरात मराठी भाषिकांसाठी मराठी सोबतच आपण हिंदू आहोत ही ओळख जास्त प्रखर झाली आहे. आत्ता एकत्र आलेल्या ठाकरेंसमोर मुंबईमध्ये ही सगळी आव्हानं असणार आहेत. याचा अर्थ एकट्या मराठीच्या मुद्द्यावर मुंबईची लढाई लढणं हे सोपं नसणार आहे. दुसरीकडे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आग्रही आहे. मराठीच्या मुद्द्यावर शिंदेंची शिवसेना भाजपच्या सोबत आहे. हिंदी भाषिक आणि गुजराती भाषिक मतदारांचा भाजपला असलेला पाठिंबा आता नजरेआड करता येण्यासारखा नाहीये. त्यामुळे मुंबईचं रणांगण स्पष्ट आहे. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिकेची लढाई करो या मरो अशी झालेली आहे. दुसरीकडे विरोधकांना आम्ही स्पेसच ठेवणार नाही असं सातत्यानं सांगणाऱ्या भाजपला आपलं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी ही मोठी संधी आहे. आणि म्हणूनच मुंबईची ही लढाई फक्त मुंबईला एक महापौर देणारी नाहीये. महाराष्ट्राची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याचं उत्तरही देणारी असणार आहे.